बातमी अकोल्यातून आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी अकोल्यातल्या माता नगरात असलेल्या बेघर निवार केंद्राला भेट दिली। 2021 मध्ये तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडूंच्या संकल्पनेतून संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र उभारण्यात आले। या ठिकाणी भिकारी आणि घर नसलेल्या अनाथ नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे। आमदार मिटकरींच्या या स्टिंगमध्ये या केंद्रातील अनेक अनियमितता समोर आल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय। केंद्रातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना येथे मूलभूत सुविधा नसल्याचं समोर आलंय। अनेकांना वेळेवर औषधांचा पुरवठा होत नाहीये, जेवणाची पाहिजे तशी व्यवस्था येथे नाहीये। महिन्याकाठी येथल्या नागरिकांना मिळणारं 2000 रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, अशा तक्रारी येथील नागरिकांनी आमदार मिटकरींसमोर मांडल्यात। महानगरपालिकेने टेंडर जे दिलंय ते आशा किरण बहुउद्देशीय संस्थेला दिलंय। मात्र त्या टेंडरच्या नामावली काय, कोण्या निकषावर त्यांनी सिक्युरिटी गार्ड इथे नेमलाय, कोण्या निकषाच्या अंतर्गत त्यांनी काय केलं याचा कुठेही मस्टर किंवा रजिस्टर उपलब्ध नाही। सकाळचं जेवण ते हाताने करतात, स्वच्छता सुद्धा ते हाताने करतात। मग अशा बहुउद्देशीय संस्थेला ज्यावेळेस आपण हे टेंडर देतो त्यावेळेस त्याचे नॉर्म्स काय, अशा प्रकारे जर सरकारी पैशाचा अपव्यय होत असेल, त्यांना त्यांचं मानधन व्यवस्थित भेटत नसेल आणि नाव आपण गाडगेबाबाचं घेतोय, हे करताना थोडी लाज वाटली पाहिजे। याच्यामुळे सरकार बदनाम होतंय। या सर्वांवर एकदा चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी मी सरकारकडे करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।